नमस्कार। महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला कसा बांधला गेला आहे मागच्या 10 वर्षांमध्ये, त्यावरून इथल्या जनतेचं लक्ष उडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात काही वेगळे उपद्व्याप करणार आणि भलतेच विषय प्रचारात आणणार हे 100% अपेक्षित होतं, अगदी पूर्णपणे, आणि बरोबर तसंच घडताना दिसतंय। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 3 प्रमुख नेते आपल्या महाराष्ट्रात सध्या विधानसभेसाठी प्रचार करत आहेत। सगळीकडे राज्यभर फिरत आहेत, सभा घेत आहेत, रोड शो करत आहेत। नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस। बाकी मग त्यांनी यूपी, हिमाचल, अरुणाचल प्रदेश, आसाम वगैरेंमधून सुद्धा त्यांच्या नेत्यांना इथे महाराष्ट्रामध्ये आणून प्रचारात उतरवले। अगदी गल्ली बोळामध्ये ते सगळे नेते फिरत आहेत, परंतु त्यांचा काही फारसा तितका प्रभाव नाही आहे। त्यातल्या त्यात बऱ्यापैकी प्रभाव असणारे भारतीय जनता पार्टीचे हे 3च प्रमुख नेते, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस। दिवाळीनंतर प्रचार सुरू झाल्यापासून जोरामध्ये या तिघांच्या सगळ्या सभा तुमच्यापैकी अनेकांनी पाहिल्या असतील, ऐकल्या असतील। मी बारकाईने निरीक्षण केलं आहे। केंद्रात आणि राज्यात असं त्यांच्याच भाषेमध्ये डबल इंजिनचं सरकार, कोरोनाचा एक 2-2.5 वर्षांचा उद्धव ठाकरे सरकारचा जो काही काळ होता तो एक अपवाद वगळता गेली 7.5 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रामध्ये ते डबल इंजिनचं सरकार आहे। केंद्रात नरेंद्र आहेत, राज्यात देवेंद्र आहेत। मग या 7.5 वर्षात आपण महाराष्ट्रामध्ये काय काय दिवे लावले, कुठे कुठे प्रकाश पाडला, त्यावरती या नेत्यांनी बोलणं अपेक्षित होतं ना। परंतु त्या बाबतीत एक चकार शब्दसुद्धा कोणत्याही प्रचारसभेमध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस काढत नाही आहेत। नरेंद्र मोदींच्या सभेत नेहमीप्रमाणेच काँग्रेस आणि पंडित नेहरू ते राहुल गांधी यांच्यावरती टीकेशिवाय दुसरा काहीही विषय नसतो, आणि ती सुद्धा असंबंध। आपण मागील तब्बल 10 वर्षांहून अधिक काळ या देशाचे पंतप्रधान आहोत स्वतः। पूर्ण सत्ता आपल्या हाती एकवटलेली आहे, आपण ती एकवटून घेतलेली आहे। त्यामुळे आपण देशात आणि विशेषतः जिथे आता आपण फिरतोय त्या महाराष्ट्रामध्ये काय दिवे पाजळले त्याबाबत काहीही न बोलता पंडित नेहरूंवर टीका, जम्मू काश्मीरचा प्रश्न, 370 कलम वगैरे वगैरे वगैरे, आणि त्यात आता राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा हाती घेतल्यापासून आणि त्यांच्या त्या मुद्द्याला संपूर्ण देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळताना पाहून नरेंद्र मोदी अतिशय धास्तावलेले आहेत। त्यामुळेच काँग्रेस पक्ष जातीयतेला प्रोत्साहन देत आहे, काँग्रेस पक्ष जातीपातींमध्ये भेद निर्माण करत आहे वगैरे वगैरे पालुपद आता नरेंद्र मोदींनी सगळीकडे सुरू केलेलं आहे। जातनिहाय जनगणना झाली तर भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचं सगळं समीकरणच पूर्ण देशातून उद्ध्वस्त होऊन जाणार आहे, आणि त्यामुळेच त्यांनी आता त्याविरोधामध्ये मोठाच कांगावा सुरू केलेला आहे। शतकानुशतकं साऱ्या समाजाला या देशातील जातीय भेदांच्या आधारे विभाजित ठेवलं या संघ भाजपच्या सगळ्या पूर्वसुरींनी। उच्चवर्णीय अहंकार या देशात जोपासला या संघ भाजपवाल्यांनी, आणि आता तेच लोक एक रहेंगे तो सेफ रहेंगे अशा घोषणा देऊ लागलेल्या आहेत। म्हणजे पहा, आणि लोकांकडूनही जबरदस्तीने त्या घोषणा ते वदवून घेऊ लागलेत। पहा हा नमुना। कांग्रेस के शहजादे देश की जनता की आंख में धूल झोंक रहे हैं। उनका मकसद यही है, और इसलिए मैं देशवासियों को कहता हूं, समाज को तोड़ने वाली इनकी प्रवृत्तियों से सावधान रहना है। हम एक रहेंगे तो सेफ रहेंगे, हम एक रहेंगे तो हम एक रहेंगे तो हम एक रहेंगे तो हम एक रहेंगे तो साथियों, विकसित भारत तभी संभव है जब महाराष्ट्र विकसित होगा, महाराष्ट्र का हर परिवार समृद्ध होगा। साऱ्या देशातील भारतीय समाज हा विविध जाती धर्मांमध्ये विखुरलेला जरी असला तरी भारतीयत्वाच्या एका समान धाग्यानं तो एकत्र गुंफलेला होता अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत। संघ आणि भारतीय जनता पार्टीने ती वीण उसवण्याचं काम वर्षानुवर्ष सातत्यानं केलं, अजूनही करतात, आजही करतात,
आणि आता तेच लोक पुन्हा आपल्याला शिकवत आहेत एक रहेंगे तो सेफ रहेंगे. अत्यंत कधीकधी विनोद करतात हे लोक. मुळात गेल्या 10 वर्षांमध्ये आपण महाराष्ट्राला लुटून गुजरातचं भलं केलं आहे. यावरून मराठी जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सुद्धा मोदींचे हे सगळे उपद्व्याप सुरू आहेत. संघ आणि भारतीय जनता पार्टीचा सगळा प्रचार हा मुस्लिम विरोधावरती प्रामुख्यानं आधारलेला असतो. या बटेंगे तो कटेंगे किंवा एक रहेंगे तो सेफ रहेंगे त्यांच्या या ज्या घोषणा आहेत त्यामागे मुस्लिम द्वेषच प्रामुख्यानं असतो. मुस्लिम लोक हे या देशाचे आणि इथल्या हिंदूंचे शत्रू आहेत, दुश्मन आहेत, हेच त्यातून त्यांना अधोरेखित करायचं असतं. आता तर देशाचे गृहमंत्री असलेल्या अमित शहांनी या सगळ्या घोषणा वगैरेच्या पण पुढे जात एक वक्तव्य काल महाराष्ट्रात रावेरला आपल्या भाषणामध्ये जाहीरपणे केलं. मायनॉरिटीजना, अल्पसंख्याकांना आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कसलंही आरक्षण या देशात चोर आम्ही आहोत तोवर कधीही देणार नाही, हे त्यांनी अगदी जाहीरपणे आणि थेटपणे सांगून टाकलं. ऐका. जब तक भारतीय जनता पार्टी का एक भी सांसद या विधायक विधानसभा और संसद में है, माइनॉरिटी को आरक्षण नहीं मिल पाएगा, ये हमारा संकल्प. म्हणजेच तुम्ही त्यांना न्याय तर कुठल्याच बाबतीत देतच नाहीत. तुम्ही त्यांना मुळात या देशाचे प्रथम नागरिक मानतच नाहीत. त्यावर आणखी आता त्यांना कोणत्याही प्रकारचं आरक्षण आम्ही कधीही देणार नाही हे अगदी जाहीरपणे तुम्ही स्टेजवरनं आणि गुरमीमध्ये सांगता. आणि मग त्या लोकांनी तुमच्या विरोधामध्ये मतदान करण्याचा निर्णय घेतल्यावरही पुन्हा त्यांच्या त्या निर्णयाला ओढ जिहाद म्हणून हिनवता. किती खालच्या थराचं आणि किती घाणेरड्या वृत्तीचं राजकारण आहे हे भारतीय जनता पार्टीचं. आणि मुळात महाराष्ट्राच्या विधानसभेसाठीच्या प्रचाराचे हे मुद्दे ठरू शकतात का? काश्मीरच्या विधानसभेमध्ये सध्या जे काही सुरू आहे त्याचा महाराष्ट्राशी काय संबंध? महाराष्ट्राच्या विधानसभेच्या प्रचाराशी? अयोध्येतील राम मंदिर हा महाराष्ट्राच्या विधानसभेतील प्रचाराचा मुद्दा कसा काय असू शकतो? भाइयों बहनों, मुझे बताओ, ये कश्मीर जो है हमारा है या नहीं है? अरे जोर से बोलो, है या नहीं है? धारा 370 हटानी चाहिए थी या नहीं हटानी चाहिए थी? ये अयोध्या में राम मंदिर बनना चाहिए था या नहीं बनना चाहिए था? अरे जोर से बोलो रावेर वालों, बनना चाहिए था या नहीं बनना चाहिए था? माताओं, भाइयों, बहनों, ये अघाड़ी सरकार महाराष्ट्र का भला कर नहीं सकती. ऊपर आपने नरेंद्र मोदी जी को प्रधानमंत्री बनाया है, नीचे भी महायुति की सरकार बनाइए. ये डबल इंजन की सरकार महाराष्ट्र को नंबर 1 पर ले जाएगी, नंबर 1 पर ले जाएगी. महाराष्ट्राला आम्ही पुढे नेणार म्हणे. अरे 2014 साली देशात 1 नंबरवरती असलेल्या आमच्या महाराष्ट्राला गेल्या 10 वर्षांमध्ये 6व्या नंबरवर खाली ढकललं तुम्ही लोकांनी. कुठल्या तोंडानं तुम्ही महाराष्ट्राच्या प्रगतीच्या बाता सांगताय? कुठल्या तोंडाने बोलताय? काश्मीरच्या विधानसभेमध्ये आता तिथे सत्ताधारी असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीच्या सरकारनं आमच्या राज्याला पूर्ववत पूर्ण राज्याचा आणि विशेष राज्य म्हणून जो दर्जा होता तो द्या पुन्हा, अशी त्यांनी मागणी केलेली आहे. 370 कलम पुन्हा लागू करा अशी ती मागणी जी केली आहे ती PDPची आहे, सत्ताधारी आघाडीची नाही. हे सगळं आपण लक्षात घ्यायला हवं. खोटं बोलण्यामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा हात कोणीही पकडू शकणार नाही. त्याबाबतही ते विश्वगुरू नक्कीच आहेत. जणू काही काँग्रेस पक्षानं तिथं काश्मीरच्या विधानसभेमध्ये 370 पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे. अशा थाटामध्ये नरेंद्र मोदी ते महाराष्ट्रात सगळ्या जाहीर सभांमधून आरोप करत आहेत. आपण त्याबाबतची सगळी वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी. गृहमंत्री अमित शहांनी काल ते महाराष्ट्रात जिथे जिथे प्रचाराला गेले जाहीर सभांसाठी आणि रोड शोसाठी तिथे तिथे त्यांनी राम मंदिराचा मुद्दा पुन्हा काढला. नेमकी कालच महाराष्ट्र टाइम्सला मोठी बातमी होती, अगदी पहिल्याच पानावरती.
आणि त्या बातमीमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अयोध्येतील त्या राम मंदिराचं काम पूर्ण होण्यामध्ये काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, मजूर वगैरे मिळत नाही आहेत म्हणे, आणि मंदिराच्या पहिल्या मजल्यावरती काही ठिकाणी चुकीचे दगड लावले गेलेत म्हणे. पहा, ते दगड पुन्हा काढावे लागणार आहेत आणि आता तिथे नवीन पद्धतीचे दगड लावावे लागणार आहेत. आणि या सगळ्यामुळे मंदिराचं काम पूर्ण व्हायला अजून किमान 1 वर्षाचा कालावधी लागू शकतो. म्हणजे पहा, जे मंदिर पूर्ण व्हायला अजून किमान 1 वर्ष जाणार आहे, तेवढा वेळ लागणार आहे, कदाचित जास्तही लागू शकतो. आणि त्याचं उद्घाटन अत्यंत घाईघाईने या विश्वगुरूंनी लोकसभा निवडणुकीच्या आधी उरकून घेतलं. आणि पुन्हा आता महाराष्ट्रामध्ये त्याच्याच अर्धवट निर्माणावरून आणि अर्धवट असताना केलेल्या उद्घाटनावरून स्वतःचीच पाठसुद्धा थोपटून घेत आहेत. अजिबातच लाज संकोच वगैरे कसा काय या लोकांना वाटत नाही, खरंच प्रश्न पडतो. आणि पुन्हा हे मुद्दे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या प्रचारासाठीचे कसे काय ठरू शकतात? आपले देवाभाऊ देवेंद्र फडणवीसांना तर अर्बन नक्षलवाद, ओट जिहाद याशिवाय सध्या काहीही दिसत नाही. ते जिथे जिथे सभा घेत आहेत, जिथे जिथे रोड शो करतायत, त्या सगळ्या ठिकाणी हे 2 मुद्दे, अर्बन नक्षलवाद आणि ओट जिहाद, त्याच्या जोडीला मग आता आणखी बटेंगे तो कटेंगे आणि एक रहेंगे तो सेफ रहेंगे यांचा वोट जिहाद 10 लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आपल्या पराभवाचं कारण राहिला. याचं कारण आपण जागे नव्हतो, आपण एकत्रित नव्हतो. आणि म्हणून योगीजींनी आपल्याला सांगितलं, बटेंगे तो कटेंगे, बटेंगे तो कटेंगे. आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी संदेश दिलाय, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, एक रहेंगे, एक रहेंगे, एक रहेंगे. आता भगव्याचा एकत्रित हुंकार या ठिकाणी दिसला पाहिजे. हे कालही भगवं होतं, आजही भगवा आहे आणि 23 तारखेला हे भगवच असणार आहे, हे दाखवून देण्याची ही निवडणूक आहे. थोडी पण लाज संकोच कशी वाटत नाही या माणसाला? या महाराष्ट्राची सगळी सूत्र, सगळी सत्ता गेल्या 7.5 वर्षांपासून या माणसाच्या हाती आहेत. यांनी प्रचारात खरं म्हणजे काय सांगायला हवं तुम्ही मला सांगा. पहा, मी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवल्या. पहा, मी शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळवून दिला. पहा, मी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून टाकली. पहा, माझ्यामुळे हे शेकडो नवीन उद्योग गुजरात आणि अन्य राज्यांमधून महाराष्ट्रामध्ये येऊन उभे राहिले. पहा, त्यामुळे मी हजारो तरुण तरुणींना इथल्या महाराष्ट्रातल्या नोकऱ्या मिळवून दिल्या या सगळ्या उद्योगांमध्ये. पहा, मी सर्व स्पर्धा परीक्षा वेळेमध्ये घेतल्या. पहा, मी यापैकी कोणत्याही परीक्षेचा कोणताही पेपर फुटून दिलेला नाही. पहा, मी राज्यातील सर्व समाज घटकांना समान न्याय दिला. पहा, मी राज्यातील सर्व भ्रष्टाचारी नेत्यांना तुरुंगामध्ये डांबलं. पहा, मी महिलांवरती अन्याय अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन केलं. पहा, आम्ही किती मजबूतीने महाराजांचा पुतळा समुद्राच्या किनारी उभा केला. परंतु यापैकी काहीही ते सांगत नाहीत, सांगू शकणार नाहीत, कारण यापैकी काहीही फडणवीसांनी केलेलंच नाही. त्यांनी केवळ पक्ष फोडले, इतर भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या सोबत घेतलं. त्यातल्या गुजरातच्या भल्यासाठी हा आपला शिवरायांचा महाराष्ट्र वेठीला धरला. अदानी आणि अंबानींचं भलं कसं होईल तेच पाहिलं गेली 7.5 वर्ष. आणि हे सगळं करण्यामध्ये ते इतके प्रचंड बिझी राहिले या संपूर्ण काळामध्ये की महाराष्ट्राच्या या मूळ समस्यांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ कुठे होता. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महाराष्ट्राचे अपराधी आहेतच, ते महाराष्ट्रद्रोही आहेतच अगदी 100%. परंतु मुख्य अपराधी हे देवेंद्र फडणवीस आहेत. या सगळ्यांचा हा महाराष्ट्रद्रोह लक्षात असू द्या लोक हो, तो विसरू नका इतकंच. असो, थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन, आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेलं आहात का? नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा. एपिसोड आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.